आमचं म्हणणं असं का पालीला स्वतंत्र अस्तित्व द्या ना, अस्तित्व राहू द्या स्वतंत्र. आता ती क्लासिकलमध्ये क्लासिक झाली आहे भाषा. आणि 1 तारखेपासून त्यांनी माझं वसतिगृह सील केलं. शंभू माझा आंदोलन ठिकाणचा जप्त केला. तर मी सत्याग्रहाला बसलो आहे. मी सत्याग्रहाला बसून राहीन. ज्या परिस्थितीमध्ये मला ठेवतील त्या परिस्थितीत राहीन. मी 3 मुद्द्यांसाठी लढत आहे. सत्याग्रहाला बसलो आहे. एक, विद्यार्थ्यांचं वसतिगृह व्हावं. दुसरं, पाली विभाग हा अनुदानित व्हावा. आणि तिसरं, पाली विभागाला स्वतंत्र पाली भवन बनण्यासाठी जमीन मिळावी आणि पाली भवन बनवून मिळावं. तर पाली भवन अल्पसंख्याक आयोग बनवून द्यायला तयार होतं. विद्यापीठाने फक्त जमीन द्यायची होती, पण विद्यापीठाने तो प्रस्ताव नाकारला आणि अवेस्ता पहलवी पाली प्राकृत असं एक रिसर्च सेंटर सुरू केलं. आमचं म्हणणं असं का पालीला स्वतंत्र अस्तित्व द्या ना, अस्तित्व राहू द्या स्वतंत्र. आता ती क्लासिकलमध्ये क्लासिक झाली आहे भाषा. पण यांना काही नाही. यांना दुय्यम दर्जा द्यायचा आहे, बंधनात ठेवायचं, गुलामीत लादायचं. हे कल्चरल त्यांचं हे झालेलं आहे, दबाव झालेला आहे, सांस्कृतिक दमन झालेलं आहे. आणि त्याच्याविरुद्ध आपण लढत आहोत. शांतपणे सत्याग्रह करत आहोत. 21 ऑगस्टपासून 6 महिने पूर्ण झाले. 6 महिने पूर्ण झाले 21 ऑगस्टपासून. आणि 1 तारखेपासून त्यांनी माझं वसतिगृह सील केलं. शंभू माझा आंदोलन ठिकाणचा जप्त केला. आणि अक्षरशः मला रस्त्यावर झोपायला भाग पाडला आहे. पेपर अंथरून मी रस्त्यावर झोपतो आहे. आणि 4 दिवस झाले माझं आंघोळही बंद केली. एक दुसरं वसतिगृह आहे, त्यामध्ये मी आंघोळीला जायचो. हे चिवर अर्ध धुवायचो, तर तेही त्यांनी बंद केलं. तर मानवी हक्कांचं, अल्पसंख्याकांच्या हक्काचं, अनुसूचित जातीच्या हक्काचं सगळ्यांची ती पायमल्ली करता आहेत. आणि दमन याशिवाय दुसरं काही नाही. यांच्याकडनं काही बदल झाला नाही तर तुम्ही काय करता? सर, मी सत्याग्रहाला बसलो आहे. मी सत्याग्रहाला बसून राहीन. ज्या परिस्थितीमध्ये मला ठेवतील त्या परिस्थितीत राहीन. आता त्यांनी मला खाली झोपवलं आहे उघड्यावर आणि माझी आंघोळ बंद केली आहे. त्यामुळे आंघोळ करू शकत नाही, एकच चिवर ते धुवू शकत नाही आहे. त्याच परिस्थितीत मी राहीन. आणि कॅम्पसच्या आत सुद्धा कोणी भेटायला येत नाही कारण ते कॅमेरा लावले आहेत ना. हां, आणि येऊही देत नाहीत. आता तुम्ही आलात, हां. तुम्ही इतके प्रतिष्ठित आहात, पण तुम्हाला त्यांनी सोडलं नाही. तसं कुणालाच ते सोडत नाही आहेत माझ्यासाठी. आणि दलाल जे येतात त्यांना मात्र आवर्जून माझ्याजवळ आणलं जातं. आणि आत्ताही मला ऑफर देतात की तुम्ही आंदोलन सोडा, तुमची PhD आणि हॉस्टेल परत करतो. कायदेशीर म्हटलं की नाही, म्हणतात तुमची PhD आम्ही बरोबर रद्द केली आहे कायद्याप्रमाणे. पण नंतर म्हणतात की तुम्ही आंदोलन सोडा, आम्ही तुम्हाला PhD आणि हॉस्टेल देतो. मला PhD आणि हॉस्टेल काही करायचं नाही आहे. मला जे समाज हिताचे आणि विद्यार्थी हिताचे माझे जे मुद्दे आहेत ते तडीस नेणं आवश्यक आहे. असे भेटायला म्हणजे दिवसातनं लोक येतात तुम्हाला भेटायला? येतात, पण याच्या पलीकडे येऊ शकत नाही. हा तुरुंग आहे, खुला तुरुंग. मी इथेच येऊ शकतो इथपर्यंत. आणि पलीकडचे माणसं फक्त बाहेर राहू शकतात, आतमध्ये येऊ शकत नाही. यांनी तर आमचे एक भिक्खू विद्यार्थी आहेत, त्यांचं 2nd इयर संपलं पण डेझर्टेशन राहिलं MAचं. त्यासाठी त्यांना लायब्ररीचा वापर करायचा आणि लायब्ररी कार्ड बनवायचं आहे. पण इथले सुरक्षा रक्षक त्यांनाही आत सोडत नाही. म्हणजे किती अन्याय आहे हा.